कथा उंच माझा झोका. सुस्वागतमचा फलक असलेले ते भव्य प्रवेशद्वार, त्यावर पुरस्कारप्राप्त महिलांचे फोटो, सभोवती सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली कमान. हे दृश्य म्हणजे अरुंधतीला अनपेक्षित धक्काच होता. तिने या अशा सोहळ्याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हा सगळा थाट बघून ती जास्तच अवघडून गेली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या नवऱ्याने बरोबर ओळखले आणि खुण्यानेच तिला घाबरू नकोस असं सांगितलं. खरं तर या पुरस्कारासाठी नाव देण्याची तिची तयारीच नव्हती, पण नवरा आणि मुलांनी मागे लागून तिला फॉर्म भरायला लावला. यशस्वी उद्योजिका हा पुरस्कार तिला मिळणार अशी जणू त्यांना खात्रीच होती. आपण जो व्यवसाय करतो तो आपल्या फावल्या वेळेत, त्याला उद्योग तरी म्हणायचे की नाही हे देखील आरूला माहिती नव्हतं. आईचा शिवणकामाचा वसा चालवायचा हा एकच हेतू तिचा हा व्यवसाय करण्यामागे होता. तसेही तिला दुसरं येत तरी काय होतं. खरं तर लग्नानंतर कित्येक वर्ष फक्त पूर्णवेळ गृहिणीपद एवढीच ती सांभाळत होती. लहान वयात लग्न होऊन ती अगदी छोट्या गावातून मोठ्या शहरात आली. नंतरचे बरेच दिवस वर्ष ती फक्त त्या शहरातच नाही तर मोठ्या घरात रुळण्यासाठी धडपडत राहिली. कनिष्ठ मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातून येऊन एका मोठ्या सधन कुटुंबात स्थिरावणे हे तिच्यासाठी आयुष्यातील मोठं स्थित्यंतर होतं. तिथे रुजायला थोडा जास्त काळ जावा लागला. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि कष्टाळू वृत्तीने तिने हळूहळू घरातील लोकांना आपलेसे केले. सासू सासऱ्यांचे पथ्यपाणी हवे नको बघण्यात, आला गेला सणवार पाठोपाठ मुलांचे संगोपन यात तिला दिवसाचे 24 तास कमी पडू लागले. कला शाखेची पदवीधर असलेल्या तिला बाहेर जाऊन कुठे नोकरी देखील करायची नव्हती. त्यामुळे ती तिच्या घर संसारात खुश होती. आदर्श सून आणि आदर्श आई आणि अर्थातच आदर्श पत्नी हे पुरस्कार मिळवणं हेच जणू तिचं ध्येय बनलं होतं. बाहेर कुठेही गेली असता कोणी विचारलंच, तू काय करतेस? तर काहीच नाही, मी घरीच असते हे सांगण्याची तिला आता सवय झाली होती. एके दिवशी तिचा धाकटा मुलगा शाळेत जाताना अगदी सहज तिला म्हणाला, आई, मी आणि दादा शाळेत गेल्यावर दिवसभर तू काय करतेस ग? काहीतरी करत जाणं. माझ्या कितीतरी मित्रांच्या आया खूप काय काय करत असतात. लेकाच्या या बोलण्याने आरूला पहिल्यांदा याविषयी विचार करायला भाग पाडलं. त्यानंतर एकदा दुपारी जेवणानंतर बघूया जमतं का असा विचार करत तिनं काही जुन्या कापडापासून एक गोधडी शिवायला घेतली. खरं तर तिला फारशी शिवणकामाची आवड नव्हती, पण केवळ आईची आठवण म्हणून तिने आई गेल्यानंतर आईचे शिलाई मशीन इकडे सासरी आणलं होतं. कित्येक दिवस ते मशीन नुसतंच पडून होतं, पण आज प्रथमच तिने त्याचा वापर केला. बघता बघता 2-3 दिवसात छान गोधडी तयार झाली, अगदी आई शिवायची तशीच. एकाच गोधडीवरून तिच्या दोन्ही लेकांमध्ये गोधडी कोण घ्यायची यावरून भांडण सुरू झालं. म्हणून तिनं आणखीन एक गोधडी शिवली. कितीतरी दिवसांनी नवनिर्मितीचा आनंद तिने मनापासून उपभोगला. नाहीतर लग्न झाल्यापासून कित्येक वर्ष केवळ स्वयंपाकघर एवढंच तिचं कार्यक्षेत्र झालं होतं. मुलं गमतीने त्या गोधडीला मायेचं पांघरूण म्हणत असत. नंतर मात्र तिला नवनवीन डिझाईन रंगसंगती जुळवून वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या शिवून बघण्याचा छंदच लागला. फावल्या वेळात ती गोधड्या बनवून ठेवू लागली. कधी अचानक कोणी घरी आलं तर त्यांना स्वहस्ते शिवलेली गोधडी भेट म्हणून दिली जाऊ लागली. हे वेगळं गिफ्ट कित्येकांच्या पसंतीला उतरत होतं. काहींनी तिला आमच्यासाठी गोधड्या शिवून देशील का गं असं देखील विचारलं.
अरुंधतीचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. मुलांचे आणि नवऱ्याचे प्रोत्साहन तर होतेच. आई काहीतरी वेगळं करतेय याचा आनंद मुलांना खूप होता. अशातच एके दिवशी आरूची शाळेतील मैत्रीण पद्मा तिच्याकडे खूप वर्षांनी आली. गप्पांच्या ओघात आरूने तिला गोधड्याविषयी सांगितलं. शिवून ठेवलेल्या काही गोधड्यांचे नमुने देखील तिने पद्माला दाखवले. त्या सुती, आकर्षक रंगसंगती असलेल्या आणि उबदार गोधड्या पद्माला खूप आवडल्या. मला 2 गोधड्या विकत दे ना, अशी पद्माने आरूला गळच घातली. मात्र अनेक वर्षांनी घरी आलेल्या शाळकरी मैत्रिणीला गोधडी विकत देणे आरूला प्रशस्त वाटेना. म्हणून तिने एक गोधडी मैत्रिणीला भेट म्हणून दिली. पद्माने या गोधडीला मैत्रीची ऊब असे नाव दिले. आपण मैत्रिणीला दिलेली भेट आरू विसरून देखील गेली होती. आणि अचानक एके दिवशी पद्माचा फोन आला. आरू, मला 25 गोधड्या शिवून दे ना गं. माझ्याकडे एक छोटासा कार्यक्रम आहे. तेव्हा आलेल्या पाहुण्यांना गोधडी भेट म्हणून देईल असं मी विचार करते. अगं, एकदम 25? मी वेळ मिळेल तेव्हा एखादी शिवत असते, आरू म्हणाली. अगं, मी काही लगेच उद्या दे म्हणत नाही आहे, अजून महिना आहे. तेवढ्यात तर देशील ना? पद्माने तिला नाही म्हणायला वावच ठेवला नाही. शेवटी हो नाही करत आरूने पद्माची ऑर्डर स्वीकारली. पुढचे 15 दिवस ती वेगवेगळी डिझाईन, रंगसंगती, कापड खरेदी यात रमून गेली. तिची कामाची लगबग नवरा आणि मुलं बघत होती. एक नवीन उत्साह तिच्यात संचारला होता. आता तिला वेळ कमी पडू लागला होता. पण सगळ्यांना थोडंच कौतुक वाटतं किंवा वाटलं तरी ते व्यक्त करता येतं. आणि तसेही कौतुक करण्यासाठी मन मोठं असावं लागतं, हेच खरं. हे आरूला चांगलं माहीत होतं. काहीतरी ते उद्योग उगाच कपडाचे तुकडे जोडत बसायचे. यापेक्षा कितीतरी छान रजया हल्ली बाजारात मिळतात. हिच्याकडून घेण्यापेक्षा दुकानातून आणलेल्या बरा. अशा कित्येक जिव्हारी लागणाऱ्या, नाउमेद करणाऱ्या प्रतिक्रिया आरूच्या कानावर येत होत्या. ती खूप दुखावली जात होती. पण नवरा पाठीशी ठाम उभा होता. तुला यातून आनंद मिळतो ना, मग कर तुझं काम. इतरांच्या बोलण्याकडे का लक्ष देतीयेस? या त्याच्या शब्दांनी आरूला काम करण्याचे बळ मिळत होते. बघता बघता वेळेआधीच 25 गोधड्यांची ऑर्डर पूर्ण झाली. पद्माच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ही भेट म्हणून दिलेली प्रेमाची गोधडी फार आवडली. एक प्रकारे तिथे आरूच्या व्यवसायाची जाहिरात झाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. घरी कामाला येणाऱ्या मावशींना व त्यांच्या सुनेला हाताशी घेऊन तिने ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. सर्वानुमते तिने या तिच्या छोट्या उद्योगाला मायेचं पांघरूण असंच नाव दिलं. बघता बघता या मायेच्या पांघरुणाचा विस्तार चांगलाच वाढला. एकदा कुठल्याशा वर्तमानपत्रात तिच्या भावाने बातमी पाहिली आणि महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या आदर्श महिला उद्योजिका या पुरस्कारासाठी आरूचा फॉर्म भरला. खरं तर आरूला याची काही गरज वाटत नव्हती. ती तिच्या या छोट्या उद्योग विश्वात खुश होती. एके दिवशी तिला आदर्श उद्योजिका पुरस्कार जाहीर झाल्याचा जिल्हा उद्योग केंद्रातून फोन आला आणि आरूसह तिचे संपूर्ण कुटुंब आनंदित झाले. हा पुरस्कार म्हणजे तिला व तिच्या उद्योगाला नाव देणाऱ्यांना सणसणीत उत्तर होतं. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलंच नाही. आता मुलंही तशी मोठी झाली होती. आरू कायम घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडूनच बाकीचे कामं करत असे. बघता बघता तिचा मायेचा पांघरूण हा ब्रँडच तयार झाला होता. आता तिच्या गोधड्या फक्त महाराष्ट्र बाहेरच नाही तर 7 समुद्रापारही जात होत्या. आणि तिने ज्याची कल्पनाही केली नव्हती, ना स्वप्न पाहिले होते,
तो आजचा सोनेरी दिवस तिच्या आयुष्यात आला. मागच्याच महिन्यात केंद्र शासनाने जाहीर केलेल्या महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त महिलांच्या यादीत तिचे नाव झळकले. आरूला सर्वप्रथम आईची आठवण आली. या शिलाई मशीनच्या रूपात आईसारखी आपल्यासोबत असते असं तिचं ठाम मत होतं. पण आता मात्र आईचा आशीर्वादच जणू कायम तिच्या पाठीशी आहे याची तिला खात्री पटली. कोणतंही काम प्रामाणिकपणे केलं की त्याला यश मिळतेच ही तिची श्रद्धा फलद्रूप झाली. मुलं देखील आईची धडपड, चिकाटी आणि सचोटी बघतच मोठी झाली होती. त्यामुळे त्यांना आईबद्दल नक्कीच आदर तर होताच, पण तेवढं कौतुकही होतं. म्हणूनच आज मुलं तिच्याबरोबर या पुरस्कार सोहळ्यासाठी खास वेळ काढून आली होती. एवढंच काय तर पुरस्कार मिळाल्यानंतर काय बोलायचं याची सुद्धा लेकीने आईकडून तयारी करून घेतली होती. अहो जमेल ना हो मला बोलायला. ही मुलं उगाच मला नको त्या गोष्टीसाठी मागे लागतात. मी आत्तापर्यंत कधीच अशी एवढ्या लोकांसमोर बोलली नाही आहे. मला खूप भीती वाटते आहे. आरूने नवऱ्याला शेवटी मनातलं बोलून दाखवलंच. काही नाही ग, उगाच टेन्शन घेऊ नकोस, छान बोलशील तू, मी सांगतो ना, तिचे पतिदेव तिला म्हणाले. त्याच्या या बोलण्याने तिला धीर आला. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रिया पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. प्रत्येकीने आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, त्यातल्या अडचणी, दाखवलेली जिद्द असं बरंच काय काय सांगितलं. प्रत्येकीची कहाणी खरंच वेगळी आणि प्रेरणादायी होती. आरूचे नाव जाहीर झाले आणि तिने टाळ्यांच्या कडकडाटात व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकारला. तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी प्रेक्षकांमधून उभे राहून टाळ्या वाजवला. तेव्हा स्टेजवर उभी असलेली आपली आई त्यांना आदर्श आई आणि नवऱ्याला ती आदर्श पत्नी भासली. आदर्श उद्योजिका पुरस्कारासोबत आरूला अपेक्षित असलेले पुरस्कार आपोआप तिच्याकडे चालत आले. तिने तिच्या व्यवसायाची वाटचाल थोडक्यात सांगितली तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवून तिला दाद दिली. त्यावेळी आरूला केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले. पुरस्कार घेऊन ती दिमाखात खाली उतरली तेव्हा पार्श्वभूमीवर उंच माझा झोका हे गाणं वाजत होतं. इथून पुढे तिच्या आयुष्याचा झोका देखील असाच उंच उंच जाणार होता. समाप्त. लेखिका स्मिता मुंगळे. धन्यवाद. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.